all of you. This is our next lecture on a different ordinary differential equation and difference equation. तर आपला टॉपिक चालू होता की एक्झॅक्टनेस ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर एक्झॅक्टनेस ऑफ डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण बघत होतो एक्झाम्पल. तर एक्झाम्पल आपल्याला घेऊन दिला आहे e⁻y² मायनस कॉसेक वाय इंटू कॉसेक स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस 2xy e⁻y² कॉसेक वाय इंटू कॉट वाय इंटू कॉट एक्स डी वाय इक्वल टू 0. ठीक आहे. तर आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. तर आपण काय करतो, आपण गिवन डिफरन्शियल इक्वेशनला आपण काय या फॉर्मनी कम्पेअर करतो. म्हणजे एमची व्हॅल्यू इथे काय होणार, ही एमची व्हॅल्यू होणार. ठीक आहे. ज्याला डी एक्स लागून आहे ती एमची व्हॅल्यू. इथे डी एक्स एम डी एक्स आहे तर ही झाली एम डी एक्सची व्हॅल्यू. ठीक आहे. एमची व्हॅल्यू. इथे ही डी वायची व्हॅल्यू होणार, याला डी वाय लागून आहे. ठीक आहे. यांना डी वाय लागून असते. तर इथे बघा एमची व्हॅल्यू आपण लिहून घेतली, एनची व्हॅल्यू लिहून घेतली. नेक्स्ट स्टेप काय करायचं, एमला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे. याला एम वाय आपण लिहून घेऊ. आता इथे बघा e⁻y² डेरिव्हेटिव्ह काय e⁻y² येणार, परंतु इथे आहे y². ठीक आहे. आपण विथ रिस्पेक्ट टू वाय घेत आहोत तर y² डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y येणार. तर आपल्या अशा प्रकारचा टर्म मिळाला. त्याच्यानंतर इथे वाय विथ रिस्पेक्ट टू वाय करता आहोत तर कॉसेक स्क्वेअर एक्स काय होणार, कॉन्स्टंट होऊन जाणार. ते आपण लिहून घेऊ. ठीक आहे. हे आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर कॉसेक वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काय येते, पॉझिटिव्ह. हे बघा कॉसेक एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, निगेटिव्ह कॉसेक एक्स कॉट एक्स. ठीक आहे. निगेटिव्ह कॉसेक एक्स कॉट एक्स. तर इथे आपण लिहून घेतलं. आता इथे ऑलरेडी निगेटिव्ह होता. ठीक आहे. हा निगेटिव्ह आणि आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये जो निगेटिव्ह येत आहे तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाणार. तर इथे काय आपण पॉझिटिव्ह लिहून घेतलं. आणि कॉसेक स्क्वेअर वाय कॉट वाय आपण विथ युजिंग फॉर्म्युला आपण लिहून घेतलं. ती डेरिव्हेटिव्ह आहे कॉसेक वायची विथ रिस्पेक्ट टू वाय आपण घेतलं. आणि कॉसेक स्क्वेअर एक्स ॲज इट इज आपण लिहून घेतले, कारण की आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं आहे तर काय हे टर्म कॉन्स्टंट होऊन जाणार इथे. नेक्स्ट आपण काय करतो, एनची डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. तर एनची इथे व्हॅल्यू दिली आहे. ठीक आहे. तर आता विथ रिस्पेक्ट टू एक्स करता तर 2y e⁻y² कॉन्स्टंट होऊन जाणार. आणि इथे डेरिव्हेटिव्ह एक्सची निघणार विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार 1 येणार. तर बाकी ॲज इट इज 2y e⁻y² ॲज इट इज लिहून घेतलं. आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार 1 येणार. त्याच्यानंतर इथे बघा आता विथ रिस्पेक्ट टू एक्स घेता तर हा पण कॉन्स्टंट होऊन जाणार. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेता तर कॉट वाय पण कॉन्स्टंट, व्हेरिएबल वाय कंटेन करतात त्यामुळे हे दोन कॉन्स्टंट येऊन जाणार. आणि डेरिव्हेटिव्ह कॉट एक्सची निघणार. आणि कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह पहा, कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह होतो मायनस कॉसेक स्क्वेअर एक्स. आता मायनस कॉसेक स्क्वेअर एक्स होतो तर इथे ऑलरेडी मायनस होता तर तो निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह होऊन जाणार. इंटू पॉझिटिव्ह होऊन घेतला आणि कॉसेक स्क्वेअर वाय आणि कॉट वाय लिहून घेतला. आणि याची डेरिव्हेटिव्ह याची डेरिव्हेटिव्ह आपण काढली आहे. आपण हे बघत आहोत. ठीक आहे. कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण काढली आहे कॉसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. ते लिहून घेतलं. आता बघा की एम वाय आणि एन एक्स सेम आहे की नाही. तर इथे 2y e⁻y², इथे पण 2y e⁻y². ठीक आहे. सेम आहे. पॉझिटिव्ह आहे कॉसेक वाय आहे का इथे, कॉसेक वाय आहे. कॉट वाय आहे का इथे, कॉट वाय आहे. कॉसेक स्क्वेअर एक्स इथे पण आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजे एम वाय इज इक्वल टू एम एक्स. तर ही झाली नेसेसरी कंडिशन फॉर एक्झॅक्टनेस. देअरफॉर आपण म्हणू शकतो की तो डिफरन्शियल इक्वेशन जो गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे तो काय आहे की एक्झॅक्ट आहे. तर एक्झॅक्ट आहे तर त्याचं सोल्युशन काढू शकतो. ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये आपल्याकडे फॉर्म्युला आहे की इंटिग्रेशन टेकिंग वाय कॉन्स्टंट. आता इथे आपण काय लिहितो, इंटिग्रेशन टेकिंग वाय कॉन्स्टंट. इथे मी डायरेक्ट आन्सर काढला एम डी वाय प्लस इंटिग्रेशन इथे काय लिहितो टर्न फ्रॉम एन विच कंटेनिंग ओनली वाय. ठीक आहे. तर इथे एम डी वायची एमची व्हॅल्यू लिहून घेतली आणि इथे डी एक्स लिहून घेतलं. आता इथे आपल्याला बघायचं आहे की सेकंड इंटिग्रेशनमध्ये की एनमध्ये असे व्हॅल्यू पाहायचा की तो ओनली वाय कंटेन करते. इथे ओनली वाय कंटेन करत आहे का, नाही. इथे पण नाही. तर आपण ते काय झिरो लिहायची त्याची व्हॅल्यू. ठीक आहे. तर इथे 0 लिहून घेतलं. आणि हे झाली एमची व्हॅल्यू. आता इथे इंटिग्रेशन काढून घेऊ. याचं इंटिग्रेशन काय होणार, टेकिंग वाय कॉन्स्टंट घ्यायचं आहे. ठीक आहे. वाय कॉन्स्टंट घ्यायचं आहे e⁻y इंटिग्रेशनच्या बाहेर काढून घेऊ. आणि इथे डी एक्सची इंटिग्रेशन काय एक्स येते. ठीक आहे. आता इंटिग्रेशन याचं काढू. ही झाली पहिली टर्म, ही झाली दुसरी टर्म. ठीक आहे. इथे निगेटिव्ह आहे त्यामुळे आता वाय टेकिंग वाय कॉन्स्टंट घ्यायचं आहे तर ही कॉन्स्टंट होणार. ठीक आहे. तर इंटिग्रेशन काय कॉसेक स्क्वेअर एक्सचं निघणार. आणि कॉसेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन येते मायनस कॉट एक्स. ठीक आहे. तर ही झाली याची इंटिग्रेशन. इथे मायनस येत होतं त्यामुळे निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह होऊन जाणार. तर ही झालं आपला डिफरन्शियल इक्वेशन. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिला आहे की शो दॅट दी कॉस एक्स रॅकेटमध्ये कॉस एक्स इंटू साईन एक्स इंटू साईन वाय
साइन अल्फा इंटू साइन वाय डी एक्स प्लस कॉस वाय इंटू कॉस वाय साइन अल्फा साइन एक्स ऑफ डी वाय इज इक्वल टू 0 हे आपल्याला गिवन दिलं आहे आणि हे एक्झॅक्ट आहे, हे प्रूव्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं आहे. जर एक्झॅक्ट असेल तर ह्या इक्वेशनला आपण कम्पेअर करू या इक्वेशननी, तर आपल्याला एमची व्हॅल्यू मिळेल. ही झाली एमची व्हॅल्यू आणि ही झाली एनची व्हॅल्यू. ठीक आहे, तर इथे एमची व्हॅल्यू स्टार्टिंगला काढू. ही झाली एमची व्हॅल्यू लिहून घेऊ. त्याला आता कॉस एक्सने रॅकेटला मल्टिप्लाय करू, आपल्याला अशा प्रकारची टर्म मिळणार. ठीक आहे, एनची पण व्हॅल्यू लिहून घे. ही झाली एनची व्हॅल्यू. एनची व्हॅल्यू लिहून घेतली. हां ठीक आहे, त्याआधी आपण इथेच काय करू, एम वाय घेऊन घेऊ. ठीक आहे, एमची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, तर इथे काय हा एम आहे. ठीक आहे, एमची डेरिव्हेटिव्ह या टर्मची डेरिव्हेटिव्ह निघणार काय, कारण की विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो तर हे 0 होऊन जाणार. ठीक आहे, हे 0 होऊन जाणार. आता इथे विथ रिस्पेक्ट टू वाय घेतो तर इथे साईन वाय आहे, तर ही दोन टर्म काय होणार, कॉस एक्स आणि साईन एक्स ही कॉन्स्टंट होऊन जाणार. निगेटिव्ह आहे निगेटिव्ह देऊन देणार आणि फक्त डेरिव्हेटिव्ह साईन वायची निघणार. ठीक आहे, तर साईन वायची डेरिव्हेटिव्ह काय, कॉस वाय लिहून घेतलं आपण. याला इक्वेशन 1 दिलं. आता एनची व्हॅल्यू इथून लिहून घेऊ. यांची व्हॅल्यू लिहून घेतली, त्याला काय करायचं, कॉस वायनी या रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, तर आपल्याला अशा प्रकारची टर्म मिळणार. ठीक आहे, कॉस वायनी प्रत्येक टर्मला रॅकेटमधल्या आपण मल्टिप्लाय केलं. आता ही झाली यांची व्हॅल्यू. यांची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स घेतो. आता इथे आहे कॉस वाय, कॉस स्क्वेअर वाय, तर याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार, इथे व्हेरिएबल एक्स आहेच ना, तर ही 0 होऊन जाणार. ठीक आहे, तर इथे आता या टर्ममध्ये पहा की विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, इथे साईन एक्स आहे. ठीक आहे, आणि हे दोन टर्म काय कॉन्स्टंट होऊन जाणार आणि डेरिव्हेटिव्ह याची निघणार. हे लिहून घेऊ आपण, कॉस वाय साईन अल्फा, तर साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, तर ही निघून गेली. आता पहा की एम वाय आणि एन एक्समध्ये दोन्ही सेम आहेत का काय आहेत, तर इथे आहे कॉस एक्स मायनस कॉस एक्स. ठीक आहे, इथे मायनस आहे कॉस एक्स आहे, इथे कॉस एक्स. ठीक आहे, साईन एक्स पण आहे, कॉस वाय पण आहे. ठीक आहे, म्हणजे तिन्ही व्हॅल्यू आपल्याला सेम मिळत आहेत. तर काय इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण लिहू शकतो की ते सेम आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की तो गिवन डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे. तर एक्झॅक्ट आहे तर त्याचं सोल्युशन काढावं लागेल. ठीक आहे, तर सोल्युशनचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊ. आता सोल्युशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन एम वाय टेकिंग वाय कॉन्स्टंट. ठीक आहे, एमची व्हॅल्यू जेव्हा घेतो तेव्हा टेकिंग वाय कॉन्स्टंट घ्यावं लागते आणि इंटिग्रेशन टर्न फ्रॉम एन कंटेनिंग ओनली वाय. एमची व्हॅल्यू आहे ते लिहून घेऊ आपण इथे एमच्या जागी आणि त्याची विथ रिस्पेक्ट इंटिग्रेशन काढू वाय कॉन्स्टंट ठेवून. ठीक आहे, आणि इथे टर्न फ्रॉम एन कंटेनिंग ओनली वाय. आता यांच्या व्हॅल्यूमध्ये पहा की सिंगल वाय कंटेन करणारी व्हेरिएबल टर्म आहे का, तर इथे पहा सिंगल वाय आहे. ठीक आहे, तर हा आपण कॉस स्क्वेअर एक्स आपण कॉस स्क्वेअर वाय आपण इथे लिहू शकतो. म्हणजे टर्म फ्रॉम एनमधून अशी टर्म पाहिजे ते फक्त वाय कंटेन करते, त्याला लागून दुसरी कोणती टर्म असायला नको. ठीक आहे, तर इथे आपल्याला टर्म मिळत आहे कॉस स्क्वेअर वाय एनमधून. ठीक आहे, तर ही झाली सेकंड इंटिग्रेशनमध्ये. आता त्याला सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, आता एमची व्हॅल्यू हे आपण पुट करून घेतली आणि ही झाली टर्म फ्रॉम एन कंटेनिंग ओनली वाय. ठीक आहे, तर याचं इंटिग्रेशन आपण सेपरेट इंटिग्रेशन करून घेऊ. ठीक आहे, आता इथे टेकिंग वाय कॉन्स्टंट घ्यायचं आहे. ठीक आहे, वाय कॉन्स्टंट घ्यायचं आहे म्हणजे इंटिग्रेशन कशाचं निघेल, एक्स व्हेरिएबलचं इंटिग्रेशन. ठीक आहे, जिथे वाय आहे. आता याचं इंटिग्रेशन आपण लिहून घेऊ. ठीक आहे, कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स आहे, याचं पण इंटिग्रेशन आहे. आता याचं इंटिग्रेशन कसं टेकिंग वाय कॉन्स्टंट, तर वाय कॉन्स्टंट आपण काढावं लागेल इंटिग्रेशनच्या बाहेर. साईन वाय लिहून घेऊ आणि साईन अल्फा पण काय कॉन्स्टंटच आहे ते पण लिहून घेऊ आणि इंटिग्रेशन फक्त कशाचं निघेल कॉस एक्सचं. ठीक आहे, कारण की आपण या टर्ममध्ये वाय कॉन्स्टंट घेतो. त्याच्यानंतर याचं इंटिग्रेशन पण आपण लिहून घेतलं आणि इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी लिहून घेतलं. ठीक आहे, आता या कॉस स्क्वेअर एक्सला आपण 1/2 कॉस 2x + 1 या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ठीक आहे, हे स्टेप इथे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला की कॉस स्क्वेअर एक्सला आपण 1/2 कॉस 2x + 1 आपण लिहायचं आहे. ठीक आहे, dx. त्याच्यानंतर काय निगेटिव्ह आहे. आता साईन वाय मायनस साईन वाय साईन अल्फा आणि कॉसची इंटिग्रेशन काय साईन एक्स. ठीक आहे, कॉस एक्स dxचं इंटिग्रेशन काय साईन एक्स मिळणार. ठीक आहे, याचं इंटिग्रेशन आपण हे मिळालं आणि इथे पण सेम आपण कॉस स्क्वेअर वायला आपण कसं 1/2 कॉस 2y इथे इंटिग्रेशन आहे कॉस 2y + 1 या फॉर्ममध्ये लिहून घेऊ dx = c. ठीक आहे, आता याचं इंटिग्रेशन काढू सेपरेटली. कॉस 2xचं इंटिग्रेशन काय होणार साईन 2x आणि 2xचं डेरिव्हेटिव्ह आपण इथे लिहितो म्हणजे 2. ठीक आहे, आणि 1चं इंटिग्रेशन काय एक्स मिळतो. ठीक आहे, त्या ही टर्म ॲज इट इज लिहून घेतली. त्याच्यानंतर सेम इथे पण काय कॉस 2yचे इंटिग्रेशन काय साईन 2y आणि 2yची डेरिव्हेटिव्ह आपण इथे डिनोमिनेटरमध्ये लिहितो. 2yची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय येणार 2 येणार. ठीक आहे, आणि 1चं इंटिग्रेशन काय 1 dxचं इंटिग्रेशन काय इथे y मिळणार आपल्याला. ठीक आहे, इथे आय थिंक y आहे. ठीक आहे, dy आहे, इथे dy असायला पाहिजे. ठीक आहे, तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करू
की 1/2 याला गेटला मल्टिप्लाय करू, ह्या ॲज इट इज लिहून घेतो, 1/2 याला मल्टिप्लाय करतो, म्हणजे 1/2 याला मल्टिप्लाय केल्यानंतर साईन 2x हा डिवायडेड बाय 4 होणार, हा x/2 होणार. ठीक आहे. आता हे आपल्याला मिळालं आहे, याला पण सेम इथे करून घेऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करू, x/2 y/2 जवळ घेऊन येऊ आणि साईन 2x आणि साईन 2y जवळ घेऊन आणि हे बाकी साईडला ठेवू. ठीक आहे. त्याच्यानंतर याला सॉल्व करू. ठीक आहे. इथे सॉल्व नाही करू आपण, इथे काय करू, या स्टेपमध्ये मल्टिप्लाय बाय 4 ईच टर्म करू. ठीक आहे. इथे 4ने मल्टिप्लाय केले, इथे 2x राहणार, इथे 4ने मल्टिप्लाय केले 2y राहणार, इथे 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. आणि इथे 4ने मल्टिप्लाय केलं तर ही टर्म 4 साईन अल्फा साईन y साईन x इक्वल टू 4c होणार. ठीक आहे. आता कॉन्स्टंटला आपण लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला पण आपण मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर इथे 2 कॉमन काढू शकतो, तर ब्रॅकेटमध्ये 2xy राहणार. इथे बाकी हॅज इट इज टर्म लिहून घेतले आणि इथे काय केलं, 4c जागी c डॅश लिहिलं आपण. ठीक आहे. तर ही झालं इंटिग्रेशन कॉन्स्टंट. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्पली इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचा यूज करून आपल्याला इथे एक्झॅक्टनेस शो करायचा.